पुस्तकं आणि माणूस यांचं नातं अखंड टिकवण्यासाठी आर चॅनलनं SST ज्वेलर्सच्या माध्यमातून आणलेल्या बोलकी पुस्तकं या खास कार्यक्रमात या रविवारी पाहूयात सुप्रसिद्ध लेखक सचिन वसंत पाटील यांची उमाळा ही कथा. अभिवाचन सौ रूपा दड्डी. पाहायला विसरू नका आर चॅनल, सर्वांच्या घराघरात, प्रत्येकाच्या मनामनात. नमस्कार. आर चॅनलवरील बोलकी पुस्तके या कार्यक्रमामध्ये मी सौ रूपा दड्डी सर्व दर्शकांचे हार्दिक स्वागत करते. आज मी आपल्यासाठी एक नवीन कथा घेऊन आलेली आहे. तत्पूर्वी नेहमीप्रमाणेच आपण एका पुस्तकाचा परिचय करून घेणार आहोत. खोलभर दुधाची कहाणी. लेखिका आहेत सुनंदा अमरापूरकर. अमरापूरकर हे नाव ऐकलं की लगेच चित्रपटांच्या रुपेरी पडद्यावरचा एक चेहरा नजरेसमोर अवतरतो. अर्थातच सदाशिव अमरापूरकर यांचा. एकीकडे हा दिग्गज अभिनेता आपल्या दमदार अभिनयाने चित्रपट सृष्टीवर ठसा उमटवत होता, तर त्याच वेळी कौटुंबिक पातळीवर त्यांची सहचारिणी सगळ्या ताळमेळाचं नेमकं गणित मांडत होती. म्हटलं तर ती खुलभर दुधाची कहाणी, आणि म्हटलं तर एका दीर्घ प्रवासाचा नितळ पट, ज्यात सुनंदा अमरापूरकर आपल्या जीवनपटाची छोटी छोटी क्षणचित्रे असोशीने जगतात. वडिलांच्या अकाली निधनामुळे सोसावे लागलेले दारिद्र्याचे चटके, शैक्षणिक प्रवास, नाटकातूनच सदाशिव अमरापूरकरांशी जुळलेले सूर, आणि नंतर त्यांच्याशी झालेला विवाह, विवाहोत्तर जीवन, असा हा पट. पतीच्या प्रसिद्धीच्या वलयापासून स्वतःला दूर ठेवून त्याने एका कलावंताला आवश्यक असणारा अवकाश जोपासला. त्याच वेळी साऱ्या जबाबदाऱ्या नेटाने पार पाडल्या. स्वतः नाटकात काम करण्याची क्षमता असूनही नवऱ्याचं कलावंतपण जोपासण्यासाठी इच्छेला घातलेली मुरड. सदाशिव अमरापूरकरांच्या करिअरसाठी मुंबईला केलेलं स्थलांतर असो, वा दोन शहरातला नातेसंबंधातला आपुलकीचा धागा कायम जोपासणं असो, सुनंदा अमरापूरकरांनी सगळं अढळ श्रद्धेने केलं. सोबत अनुवादाच्या क्षेत्रातही स्वतःचा ठसा उमटवला. त्यामुळंच त्यांचं हे आत्मकथन निष्ठेने संसाराची सूत्रे चालवणाऱ्या खमक्या स्त्रीचं चरित्र वाटतं. अनेक माणसांनी छोट्या मोठ्या घटना प्रसंगांनी गजबजलेलं बहुआयामी आणि हृदयस्पर्शी आत्मकथन. सुनंदा ताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे एखादा अपवाद वगळता त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवासूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं ते आपणच निवडलेलं आहे, आणि त्यामुळे त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक स्पष्ट भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. त्यांच्या या पुस्तकातून 20व्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्य जपत प्रामाणिकपणे व उमेदीने आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडतं. तेच या खुलभर दुधाच्या कहाणीचं यश आहे. धन्यवाद. यानंतर आपण आपल्या कथेकडे वळूयात. कथेचं शीर्षक आहे उमाळा. लेखक सचिन वसंत पाटील सांगली जिल्ह्यातील कर्नाळ या गावचे आहेत. प्रकाशित पुस्तके सांगावा कथासंग्रह 4थी आवृत्ती, अवकाळी विळखा 3री आवृत्ती, गावठी गिच्चा 2री आवृत्ती. मायबोली या कथासंग्रहामध्ये महाराष्ट्रातील 22 बोली भाषांमधील कथांचा अंतर्भाव आहे. या पुस्तकाचे संपादन सचिन पाटील यांनी केलेले आहे. ललित गद्यामध्ये पाय आणि वाटा हा संग्रह. सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे BA भाग 1च्या अभ्यासक्रमात कथेचा समावेश झालेला आहे. विविध मासिक, दिवाळी अंक, वर्तमानपत्र यामध्ये वेळोवेळी लेखन केलेले आहे.
सचिन पाटील यांच्या लेखनाला आजवर 60 पेक्षा अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. आजची ही कथा मायबोली या त्यांच्या कथासंग्रहातून घेतलेली आहे. उमाळा. भर दुपारची वेळ. टळटळीत ऊन पडलं होतं. उकाड्याने जीव हैराण होत होता. अशा या दुपारी पत्र नाही, सांगावा नाही, पुष्पा अक्का अचानक माहेरी येऊन थडकली. तेव्हा सोप्यात बसून सुपारी कातरणारे रामभाऊ जरा दचकलेच. त्यांच्या अडकित्यातील सुपारी खटकन निसटून खाली पडली. ती उचलून पिशवीत टाकायचे भान त्यांना राहिले नाही. आपली बहीण फटकळ आहे हे त्यांना माहित होतं. त्यामुळे आज ती अशी अचानक का आली असावी याचा काही नेम नव्हता. कदाचित सासरी पुन्हा काही कुरबुर झाली असावी का? सुनेबरोबर भांडली असेल. आता तिला का आलीस असं विचारावं तर ती पुन्हा नवीन वादाला सुरुवात करणार. त्यापेक्षा तिला काही न विचारलेलंच बरं असा विचार करून रामभाऊ जागचे उठले आणि अक्काचे हसतमुख स्वागत करत म्हणाले, ये अक्का. एवढ्या उन्हाचं कशाला निघायचं? निदान सांगावा, नाहीतर माझ्या मोबाईलवर एखादा फोन तरी करायचा होतास. तशी अक्का ठसक्यात म्हणाली, का माझ्या घरात यायला कुणाचा भ्या आहे का? मी कवा बी येईन आणि कवा बी जाईन. साळू त्याचा फटकारा मारावा तशी अक्का बोलली. रामभाऊंना बहिणीच्या या फटकाऱ्यांची चांगलीच सवय होती. त्यामुळे बहिणीचा तो फटकारा तसाच झेलून घेत ते हसत हसत म्हणाले, नव, उन्हातानाचं एसटीनं धडपडीत कशाला आलीस? त्या परास मी मोटरसायकलीवरनं घेऊन आलो असतो की ग. किती आहे 10 मिनिटाचा तर रस्ता. नग काय उपकार नग तुझं. माहित आहे काय पावरीचा आहेस ते. असं म्हणून पुष्पा अक्कानं हातातल्या वायरीच्या पिशवीत कोंबलेलं बुचकं धप्पदेशी खाली टाकलं. बहिणीच्या या वागण्यावर बिचारे रामभाऊ काय बोलणार? प्रकरण फारच बिघडलं आहे, तेव्हा थोडं दमादमानच घ्यावं असा त्यांनी विचार केला. पुष्पा अक्का ही रामभाऊंची थोरली सावत्र बहीण. राकट पुरुषी चेहरा, मोठं फताडं नाक, रुंद कपाळ, कुंकू लावण्याच्या जागी मोठी गोंधण्याची खूण. भोंड्या कपाळावरच्या त्या हिरव्या खुणेनं नि गालावर पडलेल्या खडबडीत व्रणामुळं ती फारच विद्रूप दिसायची. त्यामुळे पोरं सोरं तिच्याकडे फिरकायची सुद्धा नाही. पोरच कशाला, बाया माणसासुधी डबल हाडाची उचनीच बाई बघितली की जरा वचकूनच असायची. ती फारशी कुणाशी बोलायचीही नाही आणि बोलायची ते हे असं फटकळ अंगावर आल्यागत. त्यात ही घरात थोरली, त्यामुळे रामभाऊंच्यावरही तिचा चांगलाच वट होता. अक्काची त्यांना नेहमीच भीती वाटायची. पण ही अक्का कशीही असली, कशीही दिसली तरी तिच्या मनात काही नसायचं. एखाद्या काळ्या ओबडधोबड खडकाखाली आत कुठेतरी खोल थंडगार गोड पाण्याचा झरा असावा तसं तिचं मन निर्मळ होतं. पण ते आतून, बाहेरून ती अशीच घे चिपाडणी घाल धोपाड. अशी ही आपली बहीण आज इतक्या दिवसांनी आले आहे हे बघून रामभाऊंची गडबडगुंडी उडाली. यात काही आश्चर्य नव्हतं, कारण अक्का होतीच तशी घाबरण्यासारखी. आता अधिक वेळ न गमावता त्याने आपल्या बायकोला फरमान सोडलं. अगं ये, ऐकलंस का? बाहेर बघ कोण आले. तांब्यावर पाणी तरी आणा. दारात आत येऊन अक्का तशीच उभी होती. भाऊ आपल्याला बस बी म्हटला नाही असं म्हणून पुन्हा ती आपल्याबरोबर भांडण उकरून काढेल असं वाटून रामभाऊ मघाचे ते फटकारे विसरून तिला गोडीनं म्हणाले, अक्का बस की ग, वैस दम खा, हात पाय धुवून घे, चूळ भर. रामभाऊ असं म्हणाले तोवर त्यांची बायको सुमा पाण्याचा तांब्या घेऊन बाहेर आली आणि तिने तो अक्का समोर ठेवला. ठेवलेला तांब्या उचलत अक्का बोलली, बरं ते बरं बाई, माहेरात पाणी तरी मिळालं, पण जरा प्रेमानं दिलं असतंस तर बरं वाटलं असतं. आता प्रेमानं पाणी द्यायचं म्हणजे कसं द्यायचं हे रामभाऊंची बायको सुमाला काही समजेना. नंदेचा शीघ्रकोपी स्वभाव तिला माहित होता.
पण तरी सुद्धा घरात आलेल्या पाहुण्यानं असं तिड्यातच बोलल्यावर राग हे येणारच की. आल्या आल्या ननंदबाईने अशी कुरापत काढल्यावर तिलाही राग अनावर झाला. तिच्या नाकाचा शेंडा लाल भडक झाला आणि तिने रामभाऊंकडे बघून नाक मुरडलं. मग रामभाऊंनी केविलवाण्या नजरेनं एकदा बाहेर जाणाऱ्या आपल्या पाठमोऱ्या बहिणीकडे बघितलं आणि एकदा नाक मुरडणाऱ्या आपल्या बायकोकडे. इकडे आड आणि तिकडे विहीर, असं त्यांना वाटलं. आपलं एक ठीक आहे, आपण भाऊ आहे तिचा, कसं तरी समजून घेऊ. पण बायकोला हे कसं सहन होईल? अक्का फटकळ आहे, रागीट आहे, वाटेल तशी बोलते, पण तिच्या मनात काही नसतं. तिचं बोलणं पाक असतं. वरून जरी ती काटेरी फणसासारखी दिसत असली तरी तिच्या मनात फणसगरासारखाच गोडवा आहे हे आपणाला माहिती आहे. पण घरातल्या बाकीच्यांना हे कोण सांगणार? तिच्या पोराला, शिकलेल्या सुनेला हे कसं कळणार? तिच्या या स्वभावामुळेच घरात सारखं वांद होत होतं. सुनेचं तिचं कधी कधी पोराबरोबरही ती भांडते आणि अशी रागारागाने इकडे निघून येते. पण इथंही ती सरळ राहत नाही. बायको बरोबर भांडते, हिडीस करते. तिच्या पोराला, सुनेला हे सहन होत नाही. मग माझ्या बायकोला कसं सहन होणार? मग जशी तडकापडकी येते तशीच ती जायलाही निघते. तिचा स्वभाव म्हणजे मला आजवर न सुटलेलं कोडं आहे असं रामभाऊंना वाटलं. अक्का हातपाय धुवून आत आली. रामभाऊंनी विचार तंद्रीतून जागे होऊन तिला टॉवेल दिला. तोंड पुशीत पुशीत ती चटईवर टेकली. रामभाऊही तिच्या शेजारी बसत मायेनं म्हणाले, अक्का आता आलीच आहेस तर 8 दिवस राहा निवांतवानी. अक्का तोंड पुसता पुसता थांबली आणि कुत्रा अंगावर यावं तशी वासकन ओरडली. एवढा भनीच्या मायाचा होतास तर पत्ता टाकून बोलवायचा होतास, नाहीतर गाडी घेऊन यायचा होतास न्यायला. अक्का असं म्हणाल्यावर बरेच दिवस झाले आपण अक्काच्या गावाकडे गेलो नसल्याचं रामभाऊंना आठवलं. आपण चुकलोय असं वाटून त्यांच्या हाताला किंचितचा कंप सुटला. काही क्षण त्यांना भांबावल्यासारखं झालं. मघाशी अक्का आल्या आल्या झालं होतं तसंच. मग त्यांच्या डोळ्यासमोर उभी राहिली आपल्या रानातली कामं, विहिरीचं खोदकाम, जनावरांचा, शेतीचा पसारा. ह्या सगळ्यातनं अक्काचं गाव जवळ असूनही आपण गेल्या महिन्यात तिकडं फिरकलेलो नाही. काही पत्र चौकशीही केली नाही. आपण चूकच केली. आता यावर तिला काहीतरी सांगायला पाहिजे, आपल्या या चुकीवर पांघरून घालायला पाहिजे असे वाटून ते म्हणाले, अगं रानात कामं चालू आहेत. थोरल्या मळात हिर काढायचं काम सुरू आहे. 40 फुटापातूर खाली गेल्या तरी अजून पाणी लागना. खाली काळा टणक दगड लागलाय. तो काय माणसासनी फुटना म्हणून आज खालच्या अंगाला आडव्या पारा मारायला बोरवेल सांगितल्या. सकाळपासून त्याच घाईटात आहे. आत्ता हे जेवायला म्हणून आलो तवर तू आलीस. रामभाऊने आपला पाढा वाचला आणि आपण लई कामात आहे असं दाखवून चुकी सावरायचा प्रयत्न केला. पण मनातल्या मनात त्यांना असं वाटत होतं की एकान दिवस बहिणीकडे जायला सवड मिळू नये एवढी बी काय आपल्याला कामं नव्हती. पण आपणाला तिच्याकडे कधी जावं असं वाटलंच नाही. आणि सारखं सारखं हिच्याकडे जायला ही काय नुकतीच लगीन झालेली नवी नवरी हायवे, चांगली सून आलेली, नातवंड झालेली म्हातारी झाली की हिला हिचा संसार कसा करावा हे कळत नाही वे. आपल्या पोराला कसं सांभाळावं, सुनाला कसं ताब्यात ठेवावं हे हिला समजत नाही. असं आपल्या बहिणीला सांगावं असं बरंच काही रामभाऊंच्या मनात होतं. तरी पण बहिणीचा त्यांच्यावर असलेल्या जरबेमुळे त्यांनी यातलं तिला काहीच बोलून दाखवलं नाही. एवढ्यात अक्कानं विचारलं, कुठं मळ्यात रानात हिर काढतेस वय? रामभाऊने मान हलवली. कुठं काढतोस? उगवतीच्या डाव्या अंगाला पांढऱ्या रुईचं गड्डा होतं तिथं? अक्कानं चौकशी केली. वय. रामभाऊने पुन्हा होकार भरला. मग तुला पाणी लागणार, चांगला गोड्या पाण्याचा उमाळा लागणार बघ. अक्का जवळजवळ ओरडूनच म्हणाली. रामभाऊनी तिच्याकडे आश्चर्यानं बघितलं आणि ते गालातल्या गालात हसले. आजवर कित्येक पाणक्यांनी सांगितलं, शेती अधिकाऱ्यांनी सांगितलं, त्या ठिकाणाला रानात खड्डा काढून बघितलं.
पण पाणी नाहीच. आता ही अडाणी अक्का काय सांगते म्हणून रामभाऊ गालातल्या गालात हसले. तशी अक्का त्याच्यावर खेकसून म्हणाली, हसू नग, खरंच सांगते, पाणी लागल. काही असो, आपली बहीण आपलं सुख चिंते. एकुलती एक बहीण आहे आणि आपण तिच्याकडे बऱ्याच दिवसात गेलो नाही, त्यामुळे ती रागावली आहे. आता काहीही करून तिचा राग काढायला पाहिजे, नाहीतर आपण भावाच्या कर्तव्यात कुठंतरी कमी पडतोय असं वाटून रामभाऊ थोडे वरमल्यागत झाले. त्यांचं त्यांनाच लाजल्यासारखं झालं. काहीतरी करून अक्काचा हा रुसवा काढायला पाहिजे असं वाटून ते म्हणाले, अक्का, मला याला जमलं नाही हे खरं, पण आता तू आल्यास नव, मग आता 8-15 दिवस कट्टाळ येईपुतर राहा. रामभाऊ पहिल्यांदाच दिलखुलासपणे म्हणाले, मग राहणारच आहे की, चांगली महिनाभर राहणार आहे. तू कोण विचारणार र? अक्कानं त्यानाच जाब विचारलं. तेच म्हणतोय आम्ही, मग राहा की, घर तुझंच आहे, तुझा हक्कच आहे तो. रामभाऊने बहिणीला खुश करण्यासाठी पुष्टी जोडली. पण बोलता बोलता हक्काचा विषय निघाला तसा अक्कानं मूळ विषयाला हात घातलाच. कुठला हक्क आणि कुठलं काय घेऊन बसलायस बाबा? माझ्या स्वतःच्या घरात माझं काही चालं ना, आणि हिथं माझी काय डाळ शिजते र? रानात कामाला जाऊन लेकाला लहानाचा मोठा केला, तळ हाताच्या फोडावानी जपला त्याला, चांगला शिकवला, तिला शिकल्याली बायको केली, आणि ती बया माझ्याच डोसक्या बसून मिरा वाटायला लागली की. अक्काचे डोळे डबडबले. तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. तसे रामभाऊ तिच्याकडे आश्चर्याने बघू लागले, कारण रामभाऊनी अक्काला असं रडताना फारच थोड्या वेळा पाहिलं होतं, आणि एखाद दुसऱ्या वेळी असेल, नाहीतर जरी ती भांडली भिंडली तरी रडायची कधीच नाही. त्यामुळे आताच तिचं ते भावविश रडणं बघून रामभाऊंना खरंच वाईट वाटलं. त्यांना आठवली लग्ना अगोदरची अक्का. त्यावेळी ती बायाबरोबरनी गड्याबरोबरनी रानात काम करायची, आईला घरकामात मदत करायची, म्हसरांचं शेणघाण काढायची, धारा पाणी करायची. कधीही बघितलं तर अक्का सतत कामात असायची. खरं तिनं कधी डोळ्यात पाणी आणलं नव्हतं. कधी कधी ती रडली नाही. पण आज तिचं लग्न झालं आणि 5-6 वर्षातच तिचा नवरा वारला. घरी करतं माणूस नाही. मुलगा अशोक 1.5 वर्षाचा. रामभाऊंना वाटलं आता अक्काचं कसं व्हायचं, पण अक्का डगमगली नाही. तिनं कंबर कसली, मुलाला पाठीशी बांधून ती राबली, पुन्हा घर उभं केलं. जिद्दीनं कष्टानं अशोकला मोठा केला, त्याला शाळा शिकवली, त्याचं लग्नही करून दिलं. तोही आईला बघत नाही किंवा त्याची बायको फार आगाऊ आहे अशातलाही भाग नाही. पण हिचा स्वभावच असा हा फटकळ रागीट. सुनेलाही कशीही बोलायची. शिकल्या सवरलेली पोर, चांगल्या घरातली, तिला हे बोलणं कसं सोसल? मग खटके उडायचे. 4-2 वेळा रामभाऊनी स्वतः जाऊन मिठवामिठवी केली, पण अक्काचा स्वभाव परत परत उसळी खाऊन वर यायचा. त्यातला राग संताप तेवढा सगळ्यांना दिसायचा. तिच्या पोटातल्या मायेचा उमाळा, प्रेमाचा ओलावा मात्र कुणालाच दिसायचा नाही. रामभाऊनी अक्काकडं नीट निरखून बघितलं. एवढी दगडागत कणखर अक्का मेणाहून मऊ झाली कशी? तिच्याकडे बघितल्यानंतर रामभाऊंच्या असं लक्षात आलं की अक्का खूप खराब झाली. शरीरानेच नाही तर मनानेही ती आत कुठेतरी ढासळली आहे. तिला आज कुणाच्या तरी मायेची, सहानुभूतीची गरज आहे. एक जवळची व्यक्ती, तिचा भाऊ म्हणून आपण तिला सहानुभूती दाखवली पाहिजे असं वाटून रामभाऊ तिला प्रेमाने म्हणाले, तुझी तब्येत बरी आहे अक्का? बरी आहेस नव्ह तू? तशी अक्का सावरली. तिनं गडबडीनं डोळे पुसून घेतले. आपण आपल्या धाकट्या भावासमोर रडलो हे तिला कमीपणाचं वाटलं की काय कुणास ठाऊक. पुन्हा वस्कन अंगावर ओरडून ती म्हणाली, मला काय धाड भरल्या, चांगली ठणठणीत आहे की. तिचं हे बोलणं ऐकून रामभाऊंना वाटलं आपण उगाचच तिच्या तब्येतीची चौकशी केली. एवढी खणखणीत अक्का समोर बसली आहे आणि आपण तिच्या तब्येतीची चौकशी करावी. आपण काहीतरीच बोललो असं रामभाऊंना वाटलं. असंच काही वेळ गेला.
दोघेही नुसतेच बसून राहिले. आता अक्काशी कुठल्या विषयावर बोलावं हे रामभाऊंना कळेना. तिच्या घराचा, मुलाचा, सुनेचा विषय काढावा तर ती आणखी रडगाणं सुरू करणार. आता काय बोलावं याचा ते विचार करीत होते. एवढ्यात अक्का समोरच्या भिंतीवरचं पोस्टर निरखून पाहते आहे असं त्यांच्या लक्षात आलं. ते म्हणाले, काय ग बघतेस? ह्यो फोटो कुणाचा? अक्का म्हणाली, होय, ह्यो फोटो नो, पोस्टर आहे, पोस्टर. कुणाचा का असं ना, खरं फोटोतलं बाळ बेस आहे बघ. आमच्या शुभम वाणीच दिसतंय नाही? वय वय, शुभम आता मोठा झाला असेल नाही? वय तर 1.5 वर्ष झाले की. पाय ठरणा झालाय त्याचा घरात. वाऱ्या हुऱ्या ग सारखं बाहेर पळते. अलीकडच्या घरात जाते, पल्याडच्या घरात जाते. घरापुढं मोठी सडक आहे, वाहनं असतात, बैलगाड्या, सायकली येत्यात जात्यात. त्यातनं मधनंच वाट काढत पळत असते. नातवाच्या आठवणीनं पुष्पाकाचा चेहरा खुलला. तिला आपल्या खोडकर नातवाची आठवण झाली. त्याच्या खोड्या आठवून तिला हसू आलं आणि हसता हसताच ती गंभीर झाली. तिला वाऱ्यागत रस्त्यावर पळणाऱ्या आपल्या नातवाची काळजी वाटली. पुन्हा काही वेळ निशब्द. इतक्यात कसल्या तरी आठवणीनं अक्कानं बरोबर आणलेलं पिशवीतलं बोचकं जवळ ओढलं आणि ती ते सोडू लागली. रामभाऊही उत्सुकतेने तिच्या त्या बोचक्याकडे बघू लागले. तोवर तिनं ते बोचकं अलगद सोडलं. पोरांसाठी आणलेलं बिस्किट, देशी केळीची फणी तिनं सुमाच्या हातात दिली. त्याशिवाय तिच्या त्या बोचक्यात तिची 2 नेसती लुगडी पण होती. म्हणजे अक्का मुक्काम ठोकायच्या इराद्यानंच आली आहे हे तिनं अगोदरच सांगितलं तरी रामभाऊंना ते आत्ता पटलं. बोचक्यातली कापडं उलटी पालटी करून ती काहीतरी शोधत होती. ती काय शोधित असावी म्हणून रामभाऊ एकदा तिच्याकडे आणि एकदा त्या बोचक्याकडे आळीपाळीने बघत होते. शेवटी सापडली. तिला हवी असलेली वस्तू सापडली. एका लहान प्लास्टिक पिशवीत गुलाबी पुरचुंडीत काहीतरी गुंडाळून तिनं आणलेलं होतं. अक्का ती पुरचुंडी उघडून रामभाऊ समोर धरीत म्हणाली, हे बघ, तुझ्या बाळासाठी आणले. पुरचुंडीतला तो ऐवज बघून रामभाऊ सुखावले, पण तसं न दाखवता वरवर लटक्या रागानं ते म्हणाले, हे आणि कशाला आणलंस? उगच खर्चाला कार? बाहेरची ही बोलाचाली ऐकून सुमा आपल्या 4 महिन्याच्या लेकराला घेऊन बाहेर आली आणि तिनं मुलाला नंदेच्या हवाली केलं. पोर बघून अक्का हरकून गेली. म्हणाली, पोर झकास आहे बघ, खरं बाळसं नाही. आमच्या शुभमवानीच आहे खांडुगळं. असं म्हणून तिनं पुरचुंडीतलं बदाम पोराच्या गळ्यात घातलं. ते लखलखीत सोन्याचं बदाम बघून सगळीच आनंदली. रामभाऊंचं ते छोटेसं बाळ आपल्या डोळ्यांच्या टकमक टिकल्याने सगळ्यांच्या हालचाली टिपत राहिलं. आपल्या इवल्याशा बाळाला सुमा हातावर घेत वर करणी म्हणाली, कशाला ताई उगीच खर्चात पडायचं? तशी पुष्पा अक्का फटकळपणे म्हणाली, उद्या तूच म्हणशील की एवढी ननंदबाई पोराला बघाय म्हणून झडझडीत मोकळ्या हाताने आली आणि खुशाल पाहुणेर झोडून गेली. पुष्पा अक्काची ही नेहमीचीच सवय. दुसऱ्यासाठी असं भरघोस काहीतरी करायचं, त्याच्यासाठी खूप त्रासही घ्यायचा, कष्ट उपसायचे आणि मग आपल्या फटकळ बोलण्यानं त्या सगळ्या केलेल्यावर पाणी ओतायचं. मग सगळं करून सवरून नाही केल्यासारखं व्हायचं. आत्ताचं तिचं हे बोलणं हे तसंच होतं. त्यातूनही सावरून घेण्यासाठी रामभाऊ म्हणाले, ते राहू दे अक्का, उन्हातानातनं चालीस, सकाळपासनं काय खाल्लं बी नसेल. जेवायचा वकूत झालाय, माझ्या बरोबर 2 घास खाऊन घे बघू, आपुलकीनं रामभाऊ म्हणाले. अक्काच्या होकाराची वाट न बघता सुमानं ताटं मांडली. बहीण भाऊ समोरासमोर बसून जेवले. भांडी गोळा करून ती घासायला म्हणून सुमा बाहेर गेली आणि पुष्पा अक्का आपल्या भावाजवळ मन रित करू लागली. सुनेच्या पोराच्या कागाळी सांगू लागली. शिकलेली सून कशी वागते, तिचं कसं ऐकत नाही, आपण एकट्या कशा पडत चाललोय, आयुष्यभर एवढं कष्ट करून फक्त दुःखच कसं वाटायला आलं, हे सगळं तिनं आपल्या भावाला सांगितलं. ती बोलत होती, पण असं वाटत होतं की बदाबदा भांडतीये, मनातलं दुःख सांडते. आपला भाऊ गपचीप सगळं ऐकून घेतोय
यावर काही बोलत नाही याकडेही तिचं लक्ष नव्हतं. ती आपल्याच धुंदीत बोलत होती. रामभाऊ चटईवर पडल्या पडल्या तिचं ऐकत होते. आपलं बोलणं कोणीतरी ऐकून घेतंय याचंच तिला समाधान वाटत असावं. बाहेरचं ऊन आणि भरपेट जेवण यामुळे नकळत रामभाऊंना डुलकी लागली. अक्काही बोलायची थांबली. तिथंच भिंतीकडेला आडवी झाली. तिलाही गुंगी आली. उन्हातल्या प्रवासामुळे ती कंटाळून गेली होती. तिचे डोळे मिटू लागलेले. एवढ्यात तिचं लक्ष भिंतीवरल्या मगाच्या पोस्टरकडे गेलं आणि तिला असं वाटलं की ती पोस्टरमधलं बाळ आपल्याकडे बघून हसतंय. मग तीही खुदकन हसली. तिला असं वाटलं की पोस्टरमधलं ते बाळ दुसरं तिसरं कोणी नसून आपला नातू शुभमच आहे. शुभमच्या आठवणीनं तिनं खडबडून डोळे उघडले. तिला आठवलं आपलं तिकडचं घर, घरापुढची मोठी सडक, सडकेवरून येणाऱ्या जाणाऱ्या बैलगाड्या, ट्रॅक्टर, मोटारसायकली, वाहतूक, वर्दळ आणि या सगळ्यातून वाट काढत पळणारा आपला 1.5 वर्षाचा नातू. त्याकडे सुनेचं असलेलं दुर्लक्ष, असं सगळं सगळं तिला आठवत राहिलं. तशी तिची झोपच उडाली. ती झटकून उठून अंथरुणावर बसली. सुमा भांडी घासून परतत होती. तिने अक्काला असं उठून बसताना बघितलं तशी ती म्हणाली, का हो अक्कासाहेब, असं का दचकून उठलासा? नाही ग, नातवाची आठवण झाली बघ. सुमा काही न समजून म्हणाली, मग आमची सून काय करते माहित आहे? स्वयंपाक करत, भांडी घासत, दळाप नीट करत बसत्या तवर हे पोरग वाटभर पळते. वाटवर काय एक वाहन असते होय? बघत्या की तिचं ती अंगावर पडलं की माणूस आपोआप करते. तुम्ही उगाच हिथं कशाला काळजी करतासा? असं सुमा म्हणाली. पण पुष्पा अक्का तिला खोळ्यात काढत म्हणाली, शानी आहेस, ते आहे इंद्र, एक काम करत बसलं म्हणजे एकच करते. बाहेर रस्त्यावर काय चाललेलं तिला आत काय कळते? पोर असलं अवखळ वाऱ्यागत पळते. घावल कुठल्या गाडी खाली तर बोलून काय परत येणार आहे? काय नाही, जातो बाई मी आजच्या आज. आपल्या आपल्या गावात आपल्या माणसात असलेलं बरं. इथं उगाच घोर लागतोय माझ्या जीवाला. इथं मला झोप लागणार नाही, जेवण जाणार नाही. जातो बाई मी. असं म्हणून पुष्पा अक्कानं आवरावर सुरू केली. तोवर रामभाऊही उठून बसले. 8 दिवस राहायला म्हणून आलेली आपली बहीण अशी अचानक चालली कशी म्हणून त्यांनी विचारलं, का ग अक्का, लगेच का चाललीस? तशी अक्का फटदिशी फटकळ बोलली, तुला काय करायचं? मी कवा बी येईन आणि कवा बी जाईन. अक्काचं हे बोलणं ऐकून रामभाऊ तोंड आ करून तिच्याकडे बघतच राहिले. हे अक्काचं हुकुमी पान होतं. यावर रामभाऊंना काहीच बोलता येत नव्हतं. बघता बघता अक्कानं आपलं आवरलं. तोवर रामभाऊंनी चूळ भरली. तोंडावरनं हात फिरवला. एवढ्यात अक्का वायरीच्या पिशवीतलं बोचकं काखेत मारून बाहेर पडलीच. तिला बघून रामभाऊ म्हणाले, लगेच चाललीस काय? चहा तर घेऊन जा घोटभर, नाहीतर दम खा. मी हिरीकडे जाऊन काम कुठवर आलंय बघून येतो आणि मग तुला गाडीवरनं सोडून येतो म्हणा. तुझं तू फिरत बस गाडीवरनं, माझं मी जातो आपल्या एसटीनं. अक्का न थांबताच त्याच्याशी बोलली. ती चाललेल्या वाटेकडे रामभाऊ काही न समजून थोडा वेळ बघतच उभे राहिले. निम्म अर्ध आयुष्य गेलं खरं, या अक्काचा स्वभाव आपल्याला काही कळलाच नाही असं त्यांना वाटलं. तासभरच उलटला असेल. इतक्यात त्यांना माळ्यातल्या सदागड्याचा मोबाईलवर फोन आला आणि घाईघाईत तो सांगू लागला, मालक आपल्या हिरीला उमाळा लागलाय. चांगलं 4 इंची गोड पाणी पडते. त्याचं हे बोलणं ऐकून रामभाऊंचा आनंद गगनात मावेना. त्यांनी पूर्वेला तोंड केलं आणि देवाला हात जोडीत म्हणाले, देवा इटला, तुझीच कृपा रे सगळी. त्याच वेळी त्यांना अक्काचे शब्द आठवले. तिनं दिलेल्या गोड्या पाण्याची खात्री आठवली आणि त्यांना असं वाटलं की या आनंदाच्या क्षणी अक्का इथं असायला पाहिजे होती. अक्काच्या त्या आठवणीनं त्यांचं मन भरून आलं. डोळे पाणावले. तेव्हा त्यांची बायको सुमा म्हणाली, का हो, असं डोळ्यात पाणी आणायला काय झालं? तसे रामभाऊ म्हणाले, बघ, आपल्या अक्काच्या पायगुणानं हिरेला उमाळा आला आणि बहिणीवरच्या मायेचा उमाळा त्यांच्याही मनी दाटून आला.
धन्यवाद.